आहे आणि मुंबईमधून ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण अभिनेता सैफ अली खान याच्यावर चक्क थेट घरात शिरून चाकू हल्ला झालेला आहे। सैफ अली खानच्या मुंबईमधल्या राहत्या घरी एक चोर शिरला आणि या चोरानं सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला केला। सैफच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। अभिनेता सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। याशिवाय मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। करीना कपूर आणि तिची मुलं सुरक्षित आहेत अशी माहिती आहे। तर सैफ अली खानच्या घरातले आणि घराबाहेरचे सीसीटीव्ही तपासले जात आहे आणि यावेळेस हे सीसीटीव्ही तपासून चोराला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची पथकं सुद्धा तैनात असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र बातमी जी आहे ती अतिशय धक्कादायक असल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात। अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोर थेट शिरलेला होता। सैफ अली खानच्या नोकरांचा आरडाओरडा यावेळेस ऐकायला आलाय। चोर आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळतंय। चोराने सैफ अली खान याच्यावर तब्बल 6 वेळा चाकूने वार केलेले आहेत। मध्यरात्री दरम्यान 2:30 ते 3 या दरम्यानची ही घटना आहे। सध्या आपण जर बघितलं तर सैफ अली खान याच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात। गिरीश स्वतः लीलावती रुग्णालयाच्या परिसरात सध्या उपस्थित आहेत। गिरीश, सध्याची काय परिस्थिती आहे? सैफ अली खान याच्या प्रकृती संदर्भात काय माहिती आहे? सेजल, अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला। त्यानंतर त्यांना या ठिकाणी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर उपचार आहेत ते सुरू आहेत। चिंताचं कारण नाही आहे। मात्र रात्री उशिरा 2:30 ते 3च्या सुमारास चोर आहे तो त्यांच्या सैफ अली खान याच्या राहत्या घरी, वांद्रे येथील जे राहतं घर आहे त्या ठिकाणी शिरला होता। त्यानंतर सर्व तिथले कर्मचारी आहेत त्यांनी आवाज केला। त्यानंतर सैफ अली खान याला जाग आली आणि त्यानंतर चोरासोबत त्याची झटापट झाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर या झटापटीत चोराने त्याच्याजवळ असलेला चाकू आहे त्या चाकूचा वापर करत सैफ अली खानवर वार केले, हाताला वार केल्याची प्राथमिक माहिती मिळते। आणि त्यानंतर जेव्हा सैफ अली खान याच्यावर वार झाला, तो जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तिथले त्याचे जे काम करणारे सर्व नोकर असतील किंवा त्या ठिकाणी घरात राहणारे सर्व व्यक्ती असतील त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं आणि हीच वेळ साधत तो चोर आहे त्या चोराने पलायन केलंय। मात्र आता चोराला पकडण्यासाठी पोलीस आहे, मुंबई पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहे। त्या ठिकाणी घटनास्थळी आहे ते पोलीस दाखल झालेले आहे आणि त्या ठिकाणचा सैफ अली खान याच्या घरातील सीसीटीव्ही असेल, बाहेर परिसरातील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते तपासत आहेत आणि या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून पोलीस आहे तो पुढील तपास करत आहेत। मात्र सध्याची प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार सैफ अली खान याच्या जे काय हातावर आणि मानेच्या जवळ वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। चिंता करण्याचं कारण नसल्याचं डॉक्टरांकडून समजतंय। प्रकृती चिंताजनक नाहीये। मात्र अशा पद्धतीने मुंबईत एका अभिनेत्याच्या घरात चोर शिरून वार करत हे गंभीर घटना आहे। त्यामुळे मुंबई पोलीस या ठिकाणी चौकशी आहे ते जोरदारपणे करत आहेत। रात्रीपासून जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर पोलीस आहेत ते त्यांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे आणि आता सध्या पोलीस आहेत ते संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि त्यानंतरच नेमका कोण होतं या सगळ्याची माहिती घेऊन पुढील तपास करतील। गिरीश, आपण जर बघितलं तर खरं तर इंडस्ट्रीमधलं मोठं नाव सैफ अली खान याला ओळखलं जातं, तर त्याच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकही तैनात असणार आहे। ते असताना चोर अशा प्रकारे घरात कसा शिरलाय, काय झालंय, या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच ही खरं तर गंभीर घटना आहे। सैफ अली खान हा एक छोटा ॲक्टर नाही, हा एक मोठा ॲक्टर आहे, अभिनेता आहे। त्याचा परिवार आपण बघितलं तर खूप मोठं नाव आहे आणि अशा स्थितीत तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मोठा कडक असा पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि अशा स्थितीत जेव्हा चोर त्यांच्या घरात शिरतो हे एक अत्यंत गंभीर घटना आहे। रात्री 2:30-3च्या सुमारास ही घटना आहे। चोर त्यांच्या घरात शिरला, यावेळी तिथले जे सिक्युरिटी गार्ड आहेत त्या ठिकाणी नसल्याची माहिती मिळते किंवा
त्या गेटवर नव्हते अशा पद्धतीची एकंदरीत माहिती मिळते आणि त्यानंतर चोराने एक त्याचाच फायदा उचलत त्याच्या घरात शिरला आणि त्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना समजलं की कोणतरी घरात शिरलंय आणि यानंतर आवाज करण्यात आला, त्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी आवाज केल्यावर सैफ अली खान हा जागा झाला आणि त्यावेळी त्याने त्याला पकडण्यासाठी सैफ अली खान गेला असता त्यामध्ये दोघांमध्ये धरपकड झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि त्यानंतर जेव्हा सैफ अली खान आणि त्याच्या धरपकड झाली त्यावेळी चोराने त्याचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडील असलेला जो धारदार चाकू आहे त्याचा वापर केला आणि त्यानंतर जेव्हा सैफ अली खान याच्यावर वार झाले, त्याला जेव्हा जखम झाली हे पाहता तिथल्या जे घरातील जे काय काम करणारे आहेत त्या सर्वांनी त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं आणि हीच वेळ साधत चोराने देखील तिथून पालन केलं. मात्र चोर एका बड्या अभिनेत्याच्या घरात शिरतोय मुंबईसारख्या ठिकाणी. आधीच कायदा सुव्यवस्थेवरून अनेक राज्यात जे काही प्रश्न आहेत, गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने. पोलिसांच्या एकंदरीत पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जातात. अशात अजून एक ही घटना, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालेले आहेत. निश्चितच गिरीश, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर निश्चितच अगदीच गिरीश, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर उपस्थित झालेलाच आहे. मात्र सैफचं कुटुंब जर आपण म्हटलं तर यामध्ये करीना कपूर सारखं देखील एक मोठं नाव समोर येतं आणि यात गेल्या आपण काही दिवसांपासून बघतोय जे सिने अभिनेत्री त्यांच्यावर हल्ल्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. तर या संदर्भात काय सांगशील, कारण सध्या सैफ अली खानच्या थेट घरात घुसून हा हल्ला करण्यात आलेला आहे. बरोबर आहे सेजल, कारण आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी सलमान खान याला धमकी देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याची सुरक्षा आहे ती वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता हे सैफ अली खानची घटना आहे. सैफ अली खान यासोबत करीना कपूर आहे, एक मोठी नावं आहेत, त्यांनी भारताचं नाव लौकिक केलेलं आहे जगभरात आणि अशा सिने अभिनेत्यांच्या घरावर अशा पद्धतीने हल्ले होत आहेत. चोर त्यांच्या घरात शिरून त्यांच्यावर हल्ले करत आहे. एक अत्यंत गंभीर घटना आहे. काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता.